क्षणभर बातम्या सुरुवात करूयात। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट तयारीला लागलेला आहे। ठाकरे गटाच्या मुंबईतील लोकसभा निहाय सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका आजपासून मातोश्रीवर होणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये या बैठका होणार आहेत। पक्षफुटीनंतर पक्ष पुनर्बांधणीसाठी आदित्य ठाकरे मैदानामध्ये उतरलेले आहेत। आदित्य ठाकरे आज एक दिवस नागपूर दौऱ्यावर असणार आहेत। नागपुरात ते ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोमवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झाले, तर अन्य कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत। सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी राज्यात 83 नाट्यगृह तयार करण्यात आली असून यातील 52 नाट्यगृह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत आहेत आणि या सर्व नाट्यगृहांमध्ये असलेल्या सुविधा अधिक उन्नत करत नाट्यचित्र मंदिर अशी सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील मांजरी येथील अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हटवल्याने धनगर समाज आक्रमक झाला। गंगापूर पोलीस ठाण्यासमोर शेकडो बकऱ्या मेंढ्या आणून धनगर समाजाने धरणे आंदोलन केलं। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याकडे पिस्तूल आणि जिवंत काडतुस सापडल्यामुळे खळबळ उडाली। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून या विद्यार्थ्याच्या वसतिगृहातील खोलीची झाडाझडती घेतली आणि पोलिसांनी या विद्यार्थ्याला अटक केली असून पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या 43 विभागांतर्गत 3.25 लाखांहून अधिक पद रिक्त असून 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यात 75,000 पदांची भरती होणार आहे। राज्यात सत्तापालट झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती। त्यानुसार सरकारने कृती आराखडा तयार केला असून 15 ऑगस्ट पूर्वी जाहिराती प्रसिद्ध होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगामासाठी 30 एप्रिलपर्यंत 111 कोटी 9 लाख 21 हजारांच्या पीक कर्जाचं वितरण करण्यात आलेलं आहे, तर पुढील काळात 1300 कोटी रुपयांचं वाटप करण्याचं आव्हान बँकेपुढे असून कर्ज वाटप वेळेमध्ये पूर्ण करा अशा सूचना प्रशासनानं बँकेला दिल्या। तूरडाळ आणि मुगडाळीसह सर्व डाळींच्या किमती 150 पर्यंत पोहोचल्या असून जून जुलैमध्ये तूरडाळ प्रति किलो 200 रुपये होईल असा अंदाज आहे। तूरडाळ 10 दिवसांपूर्वी 120 ते 130 रुपये प्रति किलो होती, आता ती 150 रुपयांवर गेली आहे, तर मूग डाळीने 110 वरून 130 वर उडी घेतली आहे। उडीद आणि चणा डाळीची देखील तीच गत आहे। दोन्ही डाळी किमान 10 रुपयांनी महागलेल्या आहेत। तुर्भेतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात मागील 2 ते 3 दिवसांपासून भाजीपाल्यांची आवक वाढली आहे। त्यामुळे नियमित वापरात असलेल्या टोमॅटो, वांगी, कोबी, भेंडी इत्यादी भाजीपाल्यांच्या दरात फारशी वाढ झालेली नाहीये, मात्र आल्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात आल्याचे प्रति किलो दर हे 100 रुपयांवर पोहोचले। मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी देखील आटत चालली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 168% पाणीसाठा शिल्लक आहे आणि कमी पाणीसाठा शिल्लक असला तरी तुर्तास पाणी कपात न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय। मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा 33 अंशांवर स्थिर असला तरी कमाल आर्द्रता अक्षरशः घाम फोडते। दुसरीकडे राज्यात पाण्याची उसळी स्थिर असतानाच आता पुढील 2 ते 3 दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे देखील वाहतील अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। येत्या पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये धोक्याचा इशारा देण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक यंत्रणा वापरण्याचं ठरवलं आहे। एखाद्या ठराविक भागात खूप पाऊस पडत असेल किंवा पाणी साचलं असेल, दुर्घटना झाली असेल तर विभागात असलेल्या प्रत्येकाला मोबाईलवर संदेश पाठवण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या सचेत या मोबाईल उपाययोजनेवरून हा संदेश पाठवण्यात येणार आहे। जलसंवर्धनासोबत स्थापत्य शस्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या राज्यातील किमान 20,000 ऐतिहासिक आणि प्राचीन बारवांना गतवैभव प्राप्त होणार आहे। राज्य सरकारने या बारवांचं संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे प्राचीन संस्कृतीचा पुरातन ठेवा पुढे येईलच, पण पर्यटनाला देखील मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे। बेस्टच्या स्वस्त, सुरक्षित आणि वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस मुंबईकरांच्या पसंतीस उतरल्या असून या बसेसना भरभरून प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे आता बस संख्या वाढणार असून प्रवाशांच्या सेवेमध्ये आणखी 4 एसी डबल डेकर बसेस दाखल होणार आहेत। मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवडी आधीच कुलगुरू पदासाठी आलेल्या नावांवरून वाद समोर आलाय। कुलगुरू पदासाठी अंतिम 5 नावांच्या उमेदवारांपैकी माजी कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या नावावर प्राध्यापक आणि विद्यार्थी संघटना यांनी जोरदार आक्षेप घेतलाय।
नागरी सहकारी बँकांकडून रिझर्व्ह बँकेबाबत समस्या मांडल्या जात होत्या। रिझर्व्ह बँकेकडून वारंवार कारवाई होते, तक्रारी करून देखील दखल घेतली जात नाही आणि रिझर्व्ह बँकेकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी देखील अनेक सहकारी बँका करत होत्या। अखेर सहकारी बँकांच्या पाठपुराव्याला यश आलं असून बँकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी रिझर्व्ह बँक वरिष्ठ अधिकारी नेमणार आहे। 2000 रुपयांची नोट बदलण्यावरून लोकांमध्ये असलेले संभ्रम दूर करण्याकरता एसबीआयनं परिपत्रक जारी केलंय। 23 मे पासून बँकांमध्ये नोट बदलण्यास सुरुवात होणार असून त्यासाठी कोणतंही ओळखपत्र द्यावं लागणार नाही ना कोणता अर्ज भरावा लागणार आहे। बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे। मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे। हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय वर आधारित राहणार आहे। राज्यातील विविध कारागृहांमध्ये बंदिवान असलेल्या परदेशी कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत सुसंवाद साधता यावा यासाठी ई प्रिझन प्रणालीद्वारे व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने ऑनलाईनरित्या संबंधितांची नोंदणी करून ई मुलाखतीला सुरुवात केली जाणार आहे। म्हाडाच्या 4083 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून अर्ज नोंदणी ऑनलाईन अर्ज भरणा स्वीकृतीला सुरुवात होणार आहे। एसटी महामंडळानं आता स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सुरू केलं असून धाराशिवमधील 16 बस स्थानकांचा यामध्ये समावेश आहे। या अभियानामुळे घाणीच्या विळख्यात सापडलेल्या बस स्थानकांची स्वच्छता केली जाणार असून एका वर्षासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे। जळगावच्या भुसावळ येथील तापी नदीमध्ये बुडून 2 17 वर्षीय मुलांचा मृत्यू झालाय। उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ही दोन्ही मुलं त्यांच्या मित्रांसोबत नदीमध्ये पोहण्यासाठी गेली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। अहमदनगरच्या केडगाव परिसरातील खाद्यतेल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आगीमुळे कंपनीचं मोठं नुकसान झालंय। सुट्टीचा दिवस असल्यानं जीवितहानी टळली। गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्पातील एका खासगी विकासकाच्या इमारतींना न्यायालयाच्या आदेशामुळे निवासयोग्य प्रमाणपत्र द्यावं लागलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला वाढीव चटई क्षेत्रफळामुळे आधार मिळालेला आहे आणि या प्रकल्पाला 2.5 ऐवजी 4 इतके चटई क्षेत्रफळ लागू झाल्यामुळे या प्रकल्पात घोटाळा होऊन देखील म्हाडाला 3800 कोटींचा फायदा अपेक्षित आहे। डीम कन्व्हेयन्स पर्याय म्हणून शासनाकडून नवा प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। भूखंड आणि चटई क्षेत्रफळाबाबतचे विकासकांचे हक्क अबाधित राखून सहकारी गृहनिर्माण संस्थांना तात्पुरता मालकी हक्क बहाल करण्याचं प्रस्तावित आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट कायदा रद्द करून मानवी अभिहस्तांतरणाबाबत नवा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहेत। एसटी महामंडळाच्या अनेक बस स्थानक परिसरात खड्डे पडले आहेत। सध्या या खड्ड्यांमुळे धुळीचं साम्राज्य असून पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचून बस स्थानकात एसटी बसची वाट पाहत थांबणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होते आणि त्याचबरोबर अनेक एसटी बस स्थानक अस्वच्छ अवस्थेत आढळून येत आहेत। याच पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी बस स्थानक परिसरातील खड्डे बुजवावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी प्रशासनाला दिलेले आहेत। मुंबई भारतीय रेल्वेवरील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत देशभरातील 1275 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून यात महाराष्ट्रातील 123 स्थानकांचा समावेश असणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। नव्या ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा मध्य रेल्वेनं पूर्ण केला असून धीम्या लोकलसाठी इथे स्वतंत्र रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे। विशेष म्हणजे भविष्यात ठाणे लोकल नव्या स्थानकातून सोडण्याचं नियोजन मध्य रेल्वेनं केलंय। भद्रावती येथील चांदा आयुध निर्वाणी जंगलात एका रस्त्यावर बिबट्याचं कुटुंब बसलं होतं। यापैकी मादी बिबट्यानं रानमांजराची शिकार पकडून ओढत नेत असताना लहानग्या बिबट्याचा शिकार न तोडण्याचा हट्टीपणा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। नांदेडच्या मुदखेड येथे व्याजाच्या पैशांसाठी एक तगादा लावल्यानं एकानं विष पिऊन आत्महत्या केली। नातेवाईकांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला। तब्बल 3 तासांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा अवैध सावकारीचा प्रकार आहे का याचा तपास सुरू आहे। नाशिकच्या खंबाळे परिसरात कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या विवाहितेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। मद्यपान केलेल्या 3 जणांनी तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केलाय। हत्येनंतर पोलीस ठाण्यामध्ये गावकरी आणि नातेवाईक जमा झाल्यानं तणावाचं वातावरण झालं होतं। पुण्यातील उंडरी चौकात भीषण अपघात झालाय। तीव्र उतारामुळे अपघात झाला असून अपघातात 4 जण जखमी झालेत तर 2 लोकांचा मृत्यू झालाय। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।
मुंबई महापालिकेनं नालेसफाईचं काम उशिरा सुरू केल्यामुळे यावर्षी नालेसफाईवर मुख्यमंत्र्यांसह आशिष शेलार यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। नालेसफाई 31 मे पर्यंत पूर्ण करू असा दावा महापालिकेनं केलाय, तर 1 जून ते 10 जून या कालावधीमध्ये नागरिकांना त्यांच्या भागात न झालेल्या नालेसफाईची तक्रार देखील करता येणार आहे। मुंबई महापालिकेनं मिलन सबवे खाली पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यावर तोडगा काढला। या सबवे शेजारी 3 कोटी लिटर पाणी सामावू शकेल अशी मोठी पाण्याची टाकी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून हा सबवे बंद पडण्याची समस्या आता सुटणार आहे। मिठी नदीचा 3रा टप्पा ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे। याबाबतच्या निविदा प्रक्रियेला 10 दिवसात अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे। त्याबरोबरच 4थ्या टप्प्याचं देखील काम प्रगतीपथावर आहे। दरवर्षीपेक्षा पिंपरी चिंचवडकर यंदाच्या उन्हाळ्यात उकाड्यानं पुरते हैराण झालेत। गेल्या 4 दिवसांपासून शहराचा पारा 40 पार जातोय। शहराचा पारा तब्बल 42.5 अंशांवर पोहोचलाय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासूनच उमेदवार चाचपणी सुरू झालेली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन ठरलेला आहे। वेळ पडल्यास इतर पक्षाचे पदाधिकारी फोडण्याचे आदेश देण्यात आले असून मुंबई पक्षवाढीसाठी भाजपचा इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर डोळा असल्याचं पाहायला मिळतंय। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर हल्लाबोल चढवलाय। ज्या लोकांनी 2000 रुपयांच्या नोटा जमा करून ठेवल्यात त्यांनाच नोटबंदीची काळजी वाटते असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले। 170 एकरवर क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवणं अशक्यच आहे आणि त्यामुळे 170चे 10 तुकडे करून ही योजना राबवण्यात यावी असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। लोकांचं भलं करण्यासाठीच आपण राजकारणात आलोय आणि त्यामुळे थोडासा मनाचा मोठेपणा दाखवा म्हणजे लोकांचं भलं होईल असा टोला देखील त्यांनी लगावलाय। शाहरुख खानच्या मुलाचे एवढे हाल होऊ शकतात तर सर्वसामान्य लोकांचे काय हाल होत असतील असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय। केंद्रीय तपास यंत्रणा खोटे आरोप आणि खोटे पुरावे सादर करून सामान्य जनतेला आणि विरोधी पक्षांना वेठीस धरत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। कल्याण ग्रामीण भागातील वडवली ग्रामपंचायत सदस्यांनी पाणी द्या अन्यथा विष पिण्याची परवानगी द्या अशा आशयाचं पत्र प्रशासनाला दिलेलं आहे। वारंवार निदर्शनं करून देखील पाणी प्रश्नावर तोडगा निघत नसल्यानं नागरिक संतप्त झाले। बदलापूरमध्ये मिळणाऱ्या जांभळात अँथोसायनिन आणि अँटीऑक्सिडंट आढळून आलं असून हे जांभूळ गुणवत्तापूर्ण मानलं गेलंय। त्यामुळे बदलापूरमधील जांभळाला लवकरच भौगोलिक मानांकन मिळणार। वर्धा जिल्ह्यातील तापमान 43.5 अंशांवर पोहोचले। शहरातील नालवाडी परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय। जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार उष्माघातानं हा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। वाशिम जिल्ह्याच्या मानोरा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन झालंय। त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीला वेग येणार आहे। वनविभागातील शेकडो झाडांची कत्तल केल्याचा प्रकार बीडच्या पिंपरनई शिवारात उघडकीस आलेला आहे। वृक्ष लागवड आणि संगोपनाची जबाबदारी असणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही वृक्षतोड झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। संतप्त नागरिकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। विरार अलिबाग कॉरिडॉर या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाकडून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे। मात्र हा प्रकल्प घोषित होण्याआधी काही रिअल इस्टेट धारकांनी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या। आता याच जमिनीवर नसलेली बांधकामं करून जास्तीचा मोबदला मिळवण्याचा प्रयत्न जमीनदार करतायत आणि त्या जमीन संपादनाला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केलाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।